आधी स्वतःला दुखावलं, मग मला दुखावलं आणि जाताना पण अशी शपथ देऊन गेली जी तुझ्या मृत्यूच्या नंतरही तोडू शकत नाही. राज रागावून आकाशाकडे पाहत म्हणाला. आता पुढे. त्याच्यानंतर तो खोलीत आला आणि पलंगाखालील शेल्फमधून एक बॅग काढली, ज्यात एक जुना 8-9 वर्षाचा फोटो होता. त्यात राज, हर्ष, तन्मय यांच्यामध्ये एक बॉयकट केस असलेली मुलगी होती, जी किंजल होती. सकाळची वेळ. सकाळी जेव्हा राज उठला तेव्हा त्याने पाहिलं की ध्रुव अजूनही झोपलेलाच होता. त्याने हलकेच ध्रुवच्या डोक्यावरून हात फिरवला आणि स्वतः बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन आल्यावर त्याने चहाची वाट पाहायला सुरुवात केली, पण थोडा वेळ गेला तरी चहा आला नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की प्रिया तर आहेच नाही, मग चहा आणून देणार कोण? तो आपल्या चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवून पलंगावर बसून राहिला. कालची आणि आजची सकाळ आणि कालची रात्र हे सगळं त्याने प्रियाशिवाय घालवलं होतं, पण कसं घालवलं होतं हे फक्त त्यालाच ठाऊक होतं. काल जरी अहंकाराने का असेना, पण त्याने एकदा तरी म्हटलं होतं की परत ये. मनातून तिला समजावून आणायची इच्छा होती, पण पुन्हा काहीतरी विचार करून तो स्वतःलाच मागे खेचून घेत होता. थोड्या वेळानंतर तो स्वतःच खाली गेला तर त्याने पाहिलं की सगळेजण मिळून चहा नाश्ता करत होते. हे पाहून तो शांतपणे स्वयंपाकघरात शिरला. राजला अशा प्रकारे जाताना पाहून गीता आणि सिया दोघींनीही राजेश्वरीजींकडे पाहिलं. तेव्हा राजेश्वरीजींनी डोकं हलवून नाही असा इशारा केला. त्याचा अर्थ असा होता की कोणीही त्याला चहा नाश्ता देणार नाही. राजेश्वरीजींनी मनाई केल्यामुळे त्या दोघी गेल्या नाहीत, पण राधाजी मात्र थेट स्वयंपाकघरात गेल्या. राज, जा तू बस, मी तुला चहा नाश्ता घेऊन येते. प्रिया आणि बाकी लोकांना तुझी काळजी असो वा नसो, मला मात्र तुझी काळजी आहे. मी तुला पोटातून जन्म दिलेला नाही, पण माझ्यासाठी तू माझा मुलगाच आहेस. कालपासून तुला अशा अवस्थेत पाहून मला अजिबात बरं वाटत नाही, राधाजी म्हणाल्या. राधाजींचं बोलणं ऐकूनही राज काही उत्तर न देता चहा आणि नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर आला. राज, दे मला, मी घेऊन जाते तुझ्या खोलीत. राधाजी बाहेर त्याच्या मागे मागे येत म्हणाल्या. सगळे नाश्ता करत आहेत, तुम्हीही नाश्ता करा, माझी काळजी करू नका, मी स्वतःच नेतो माझा चहा नाश्ता. राज नेहमीप्रमाणेच आपल्या अंदाजात म्हणाला. हो तर काय झालं, बाकी सगळ्यांना सोड, पण मला मात्र तुला असं पाहून अजिबात बरं वाटत नाही. सगळे तुला दुर्लक्ष करतायत. तुझी बायकोसुद्धा तुला असं एकटं सोडून गेली. मी मात्र तुला एकटं सोडू शकत नाही. माझ्यासाठी तू माझा मुलगाच आहेस. आई आपल्या मुलाला अशा अवस्थेत कसं बघेल? माझ्या छातीतही हृदय आहे. राधाजी असं म्हणाल्या खरं, पण राजला उद्देशून बोलतानाच राजेश्वरीजी आणि बाकी सगळ्यांना चांगलं कळलं की राधाजी मुद्दाम राजेश्वरीजींना राजसमोर चुकीचं ठरवायचा प्रयत्न करत आहेत. मुलगा नाही, तुमचा पुतणी आहे मी, आणि तुम्ही माझी आई नाही, काकू आहात. कारण जर तुम्ही खरंच आई असतात तर नातेसंबंध जपायची गोष्ट झाली असती, तोडायची नव्हे. तुम्हाला काय वाटतंय, मी समजत नाही का की अशा गोष्टी बोलून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करत आहात? कोणाच्या मनात माझ्यासाठी काय आहे हे मला चांगलं माहीत आहे. हे जेवढे इथे बसले आहेत ना, ते कुणीही मनापासून नाश्ता करत नाही आहेत, फक्त मला धडा शिकवण्यासाठी असं करतायत. आणि प्रिया गेल्याबद्दल बोलायचं झालं तर तो नवरा बायकोचा विषय आहे. त्यांच्या नात्याबद्दल त्यांनाच चांगलं माहिती आहे, दुसऱ्या कोणाला नाही. राजचं हे बोलणं ऐकून राधाजी हतबल झाल्या आणि त्याचबरोबर त्यांना रागसुद्धा येत होता. आणि बाकी सगळे राजच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून थक्क झाले होते. आपलं बोलून राज पुढे गेला, पण पुन्हा थांबून मागे वळला आणि म्हणाला. आत्ताच तुम्ही म्हणालात ना की मी तुमच्या पोटातून जन्मलो नसलो तरी तुमच्या लेकरासारखाच आहे. जर खरंच तसं असतं ना, तर तुम्हाला स्वतःच्या मुलगा सुनबाईबद्दल इतका त्रास झाला नसता. आईचं मन असतं तुमच्याकडे, तर स्वतःच्या लेकरांवर मुलगा नाही म्हणून असा राग केला नसता. राज, हद्दीत राहा तुझ्या. मी तर तुझ्या भल्यासाठीच बोलत होते, पण तुला तर नेहमी माझं चुकीचं समजायचं आहे, राधाजी रागाने म्हणाल्या. भल्यासाठी नाही, स्वतःला चांगलं दाखवण्यासाठीच आलात तुम्ही. कारण माझ्या आईला प्रिया निघून गेल्याचं दुःख आहे, आनंद नाही. ती आपल्या सुनेसाठी स्वतःच्या मुलाशी भांडली, आणि ती म्हणजे राजेश्वरी कपूर, राज कपूरची आई. हे बोलून राज तिथून पटकन निघून गेला आणि राजेश्वरीजींच्या डोळ्यात पाणी आलं. हा मुलगा नक्की काय आहे हे आजवर कधी कळलंच नाही. चुकीचा असूनही जो चुकीचा नाही ठरतो तो म्हणजे राज राम कपूर.
सागरजी भाऊक होऊन म्हणाले आणि नाश्ता अर्धवट सोडून निघून गेले. संस्कार बरोबर दिलेत तुम्ही तुमच्या मुलाला ताई. मोठ्यांशी बोलायला त्याला चांगलंच जमतं. राधाजी राजेश्वरीजींना रागाने म्हणाले आणि तिथून निघून गेल्या. कारण राजेश्वरीजींचं उत्तर ऐकण्याची त्यांना अजिबात इच्छा नव्हती. खरंच आईला काय झालंय तेच समजत नाही. ती तुझ्याशी नेहमी रागातच राहते. राजची बोलण्याची पद्धत चुकीची होती, पण त्याच्या गोष्टी चुकीच्या नव्हत्या. आदित्य सियाला म्हणाला. काय करू शकतो आदित्य? त्यांनाही गैरसमजूत आहे की त्यांनी मुलाला जन्म दिला नाही म्हणून या घरात त्यांचं काही चालत नाही. पण खरं तर त्यांना इथे कधीच कुठल्याही गोष्टीसाठी रोकलं टोकलं नाही. एक मुलगी म्हणून मला हे बोलायला नको, पण माझ्या मनातल्या मनात आता माझ्या आईविषयी आदरच उरला नाही. मुलाच्या हव्यासापायी त्यांनी कायम आम्हाला दोष दिला, म्हणूनच त्यांच्याशी कधी आपुलकीचं नातं तयार झालंच नाही. बरं झालं प्रीती इथे राहत नाही असं म्हणून सिया उठून गेली आणि आदित्यही निघून गेला. माझं कुटुंब तुटून गेलंय वहिनी. मी कधीच मुलासाठी मोह केला नाही, पण राधा मुलाच्या आडून या घरावर आपला हक्क मिळवायच्या इच्छेने ज्या टप्प्यापर्यंत गेली आहे, असं वाटतं की काश मी कधी लग्नच केलं नसतं. किती समजावू तिला. काही बोललो की रडायला लागते, नाहीतर आत्महत्येची धमकी देते. दिवसेंदिवस सगळं बिघडत चाललं आहे. तिला तर ह्या गोष्टीचं भानही नाही की मुलगी जावई आणि नातू आले आहेत तर त्यांच्यासोबत हसत खेळत राहावं. पण नाही, तिला फक्त तुम्हाला आणि प्रियाला कसंही करून कमी दाखवायचं आहे. राधाच्या वतीने मी माफी मागता मागता थकलो आहे. आता मी ठरवलं आहे की आपण वेगळं. सागर, राधाला मी ही चांगलं ओळखते आणि आजवर तिला ऐकतही आले आहे आणि पुढं काही झालं तर तिला समोरच बोलेन, कारण मला तोंडावर बोलण्यात विश्वास आहे, घर फोडण्यात नाही. आणि हे घर तुझ्या भावाचं आणि तुझं दोघांचं आहे, म्हणून या फालतू गोष्टी मनातून काढून टाक. असंही घरात काही नीट चाललेलं नाही, त्यात तू घर फोडायची भाषा करू नको. सॉरी वहिनी. राजेश्वरीजींच्या बोलण्यावर सागरजी एवढंच बोलले आणि तेही तिथून निघून गेले. आता तिथं फक्त राजेश्वरीजी, रुद्र आणि गीता इतकेच होते. राजेश्वरीजींनी प्रियाला फोन केला आणि फोन लाऊडस्पीकरवर ठेवला. सासूआई शुभ सकाळ. प्रिया फोन उचलत म्हणाली. सासूआईने फोन केला तेव्हा शुभ सकाळ आठवले का तुला? हो सासूआई, खरंच विसरले होते. आता काही लक्षात राहत नाही. का? माझ्या मुलाशिवाय काही आठवत नाही का? नाही, प्रियाने हळुवारपणे उत्तर दिले. मग लक्षात ठेव, इथं तू तोपर्यंत येऊ नकोस जोपर्यंत तो तुला प्रेमाने म्हणून घेऊन येत नाही, तोपर्यंत परत येऊ नकोस. तू इथे आलीस तर ह्यावेळी मी तुला पार्सल करून आपल्या गावाला पाठवेन. नाही येणार सासूआई, परत येणार नाही. प्रिया दुःखी होत म्हणाली. ओ माझ्या राजची निरागस बायको, कायमसाठी नाही म्हणते मी. जोपर्यंत राज येत नाही तोपर्यंतच. बाकी तुला इथेच राहायचे आहे, नाहीतर माझी सेवा कोण करेल? मी कोणावर हुकूम चालवणार? तुम्ही हुकूम तर चालवत नाही, तुम्ही फक्त माझी मजाक उडवता गीता दिदी सोबत मिळून. प्रियाच्या या वेळच्या उदास चेहऱ्यावर राजेश्वरीजी आणि गीता हलकं हसू लागल्या आणि रुद्रही हसू लागला. सासूआई, राज फोन करतायत, प्रिया म्हणाली. मग? राजेश्वरी म्हणाल्या. मग फोन ठेवू का? प्रिया. मी सांगितलं का फोन ठेवायला? राजेश्वरीजी खोटी नाराजी दाखवत म्हणाल्या. नाही. मग तुम्ही बोला ना ठेवायला. प्रियाने असं म्हणताच रुद्र आणि गीता तोंड दाबून हसू लागले. गप्प बस, नवऱ्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको, नवऱ्याला त्रास द्यायला येत नाही का तुला? राजेश्वरीजी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवत हसू आवरत म्हणाल्या. नाही. का? कारण मला माहिती आहे की यात खूप त्रास होतो, म्हणूनच कोणाला त्रास देणं चांगलं नाही. प्रियाने निरागसपणे उत्तर दिलं, पण तिच्या अशा बोलण्यानेच लोकांच्या हृदयाला स्पर्श व्हायचा. आज मी स्वतः सांगते तुला, दिवा घेऊन शोधली असती तरी तुझ्यासारखी सून मला मिळाली नसती. जे काही बोलायचं ते बोल त्याच्याशी, पण त्याच्या बोलण्याला बळी पडू नकोस. जोपर्यंत तो स्वतः समोरून तुला न्यायला येत नाही तोपर्यंत इथे येऊ नकोस. ठीक आहे. आणि तुझ्या या निरागसपणाला थोडा ब्रेक देऊन रुसणं शिक थोडंसं. समजलं. आता ठेवू का? सासूआई, पुन्हा फोन येतोय. हो, बोल माझ्या मुलाशीच. त्याची आई तुला कुठे इंटरेस्टिंग वाटणार? असं बोलून राजेश्वरीजींनी फोन कट केला आणि मग गीता आणि रुद्रसोबत हसत बसल्या. माझ्या मुलाने आज जरी माझी स्तुती केली असली तरी त्याला वाकून दाखवणार मी. बायकोचा गुलाम नाही, बायकोचा नवरा व्हायचंय त्याला, आणि ते तर त्याला व्हावंच लागेल. राजेश्वरीजी हसतच म्हणाल्या.
कोणाशी बोलत होतीस इतक्या सकाळी? प्रियाने फोन उचलताच राज म्हणाला. सासूआईसोबत. काय बोललीस सासूआईसोबत? असं काही नाही, असंच बोलत होते. असं कसं असंच? काही नाही. मला चांगलं माहिती आहे तुझ्या सासूआई काय बोलल्या असतील. काय बोलल्या असतील? मी का सांगू तुला? आता काय? काही नाही. तुम्ही नाश्ता केला का? तुला काय काळजी? करू अगर ना करू? राज उखडलेल्या आवाजात म्हणाला. करायला हवा, प्रिया शांतपणे म्हणाली. करतोच आहे, उपाशी थोडा राहणार आहे. राजही शांत स्वरात म्हणाला. चांगली गोष्ट आहे. तू केला का? नाही, अजून थोड्या वेळाने करेन. आत्ता करण्यास काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही. मग फोन ठेवल्यावर कर नाश्ता. हो. काय विचार केलास मग? राज म्हणतो. कशाबद्दल? येणार आहेस की नाही? राजच्या या प्रश्नावर प्रिया काहीच बोलली नाही. मी तुला काही विचारलंय ना? नंतर येईन. नंतर कधी? माहीत नाही. यायचंच नाही ना? राज पुन्हा नाराज झाला. तुम्हीच मला जायला सांगितलं होतं. हो ठीक आहे, मी खूप वाईट आहे आणि खरंच मी म्हणालो होतो की मला सोडून निघून जा. तर मग तू परत काय येशील? परत येऊ नकोस, तिथंच राहा. आणि आता मी तुला कधीच फोन करणार नाही. फोन तोडून टाकेल. मी खाईन की नाही, मरणार की नाही याच्याशी तुला काही घेणे देणे नाही. राज, हे आता तुम्ही चुकीचं. प्रियाचे बोलणे अपूर्ण राहिले कारण राजने फोन कट केला आणि स्विच ऑफही करून टाकला. आज पूर्ण 5 दिवस झाले होते, पण ना राजने प्रियाला फोन केला ना प्रियाने राजला. प्रियाच्या जाण्याने आणि परत न आल्याने राज रागावलेला होता आणि राजच्या वागण्यामुळे प्रिया दुःखी होती. प्रिया, इथे का बसली आहेस? संध्याकाळच्या वेळी अंगणात बसलेल्या प्रियाला तिच्या वडिलांनी विचारलं. असंच बसले होते बाबा. आजचा तुमचा दिवस कसा गेला? प्रियाने आपल्या बाबांना विचारलं. छान गेला. तू आल्यापासून दिवस चांगलेच जात आहेत. तुझ्या बोलण्यानेच तुझा भाऊ, आई आणि माझं मन आनंदी होतं. आपल्या वडिलांची हे बोल ऐकून प्रिया हलकेसे हसली. बरं चल आज जाऊया, कारण मला आणि तुझ्या आईला तुझ्याशी काही बोलायचं आहे. काय बोलायचं आहे बाबा? निरागसपणे प्रिया हळूच म्हणाली. प्रियाचे बाबा तिला प्रेमाने खांद्यावरून धरून घरात नेत म्हणाले. तीच गोष्ट जी तू बोलायला इच्छित नाहीस. मी काही समजले नाही बाबा, प्रिया निरागसपणे म्हणाली. आता समजशील बाळा. असं बोलून प्रियाचे बाबा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आणि तिला आपल्या सोबत खोलीत घेऊन जातात आणि आपल्या पत्नीला देखील खोलीतच बोलावून घेतात. प्रियाची आईसुद्धा खोलीत येते आणि प्रियाला पलंगावर बसवते व तिच्या शेजारी बसते, तर प्रियाचे बाबा देखील तिच्याजवळ बसतात. काय झालं आहे? काय बोलायचं होतं तुम्हाला बाबा? प्रियाने त्या दोघांना आपल्याजवळ असे बसलेले पाहत विचारलं. बघ, आम्हाला विचारायचं आहे बाळा, ती काय गोष्ट आहे जी तू आईबाबांशी बोलत नाहीस? ती काय गोष्ट आहे ज्यामुळे तू दुःखी असूनही चेहऱ्यावर हसू ठेवून फिरतेस? प्रिया हे ऐकून आश्चर्यचकित होऊन आपल्या बाबांकडे पाहू लागली, जे तिचा चेहरा काळजीपूर्वक पाहत होते. तुला काय वाटतं प्रिया, तुझे आईबाबा किंवा तुझा भाऊ काही समजत नाहीत का? सकाळी रमण म्हणाला की तू ठीक नाहीस, फक्त स्वतःला ठीक दाखवायचा प्रयत्न करत आहेस. प्रियाची आई म्हणाली. नाही आई, अशी काही गोष्ट नाही, प्रिया हसत म्हणाली, ज्यामुळे तिच्या आईबाबांना वाटावं की त्यांना गैरसमज झाला आहे. पण ती विसरली होती की कोणी तिची साथ दिली किंवा नाही दिली तरी तिचे अश्रू नेहमी तिच्यासोबत होते. तिच्या आवाजात आणि डोळ्यांमध्ये आलेल्या अश्रूंच्या कंपनामुळे हे स्पष्ट होत होतं की आईबाबांना बोलून सांगितले नाही तरी सर्व काही समजलं. त्यानंतर काय गोष्ट आहे हे विचारूनही काही उत्तर देऊ न शकणं किती बेबस करू शकतं हे सिद्ध होत होतं. अशी काही गोष्ट नाही तर मग इथे असूनही तू इथे का नाहीस? कुठे हरवलेली राहतेस? हसू आणि हसण्यामध्ये तर काही खरे पण नाही आहे, आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे माझी मुलगी सामान्य पद्धतीने अशी राहत नाही. तर मग खरी गोष्ट काय आहे? सांग ना, काय बोलायचं आहे? प्रियाच्या वडिलांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले. प्रिया आपल्या वडिलांच्या प्रश्नांवर काही न बोलता फक्त पाहत राहिली आणि वारंवार डोळे झबकवत राहिली, ज्यामुळे तिच्या डोळ्यांतले अश्रू तिच्या पापण्यांवरून गालांवर ओघळू लागले. प्रिया, मी तुला सांगितलं होतं की लग्नानंतर नीटपणे जबाबदाऱ्या पार पाडायच्या, आपल्या सासरच्या आणि नवऱ्याची काळजी घ्यायची. त्यांना काही तक्रार होईल असं काम करू नकोस. पण मी तुला एवढंच सांगितलं नव्हतं की जर तुला त्यांच्याकडून काही तक्रार असेल तर आम्हाला सांगू नकोस, आम्ही ऐकणार नाही. बोल, असं काही सांगितलं होतं का?
प्रियाने आपल्या आईचा प्रश्न ऐकूनही काही बोलली नाही. फक्त शांत राहून रडल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. जेव्हा फोन करतो तेव्हा तू म्हणतेस की ठीक आहेस, आनंदी आहेस, सगळं छान आहे, सर्व छान आहे इथे. राज माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी खूप काळजी घेतात, माझे सासरचे लोकही माझी खूप काळजी घेतात. पण तुला आता असे पाहून मला असं का वाटतं की तू खोटं बोलत होतीस? नाही आई, खरंच ते सर्व खूप चांगले आहेत, माझी खूप काळजी घेतात. खास करून सासू आई, त्या माझ्यावर खूप प्रेम करतात. प्रियाने हुंदके देत तिच्या आईला सांगितलं. आणि राज कसं वागतात तुझ्याशी? प्रियाच्या आईने विचारलं. ते देखील खूप चांगलं वागतात. माझी शपथ घेऊन सांग, प्रियाची आई अचानक म्हणाली, ज्यामुळे प्रिया आश्चर्यचकित झाली. पण ती आपल्या आईची शपथ घेऊ शकली नाही. खरंच आई, ते माझ्याशी खूप चांगलं वागतात, प्रिया म्हणाली. तू माझी शपथ घेऊन बोल, प्रियाची आई म्हणाली. आई, तू शपथ घेण्याची गोष्ट का करत आहे? प्रिया तिचे अश्रू पुसत म्हणाली. कारण यामुळेच कळतंय की राज आणि तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. सांग ना बाळा, काय अडचण आहे? आम्ही तुझे आई बाबा आहोत. कुणी तुला समजून घेऊ अथवा न घेऊ, आम्ही तुझं समजून घेण्यासाठी इथे बसलो आहोत माझ्या बाळा. प्रिया, इकडे आपल्या बाबांकडे बघ. आजपर्यंत तू माझ्याशी कधीच खोटं बोललेलं नाही ना, तर आजही खोटं बोलू नकोस. सांग काय गोष्ट आहे? राज तुला त्रास देतात का? काही शिवीगाळ करतात का? मारतात का? नाही बाबा, खरंच असं काही नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल असा विचार करू नका, ते असे अजिबात नाहीत, प्रियाने आपल्या बाबांना समजावून सांगितलं. प्रिया, तुझं रडणं हे सांगतंय की तू खोटं बोलतेस. राजी तुला कित्येक दिवस झाले फोन देखील करत नाहीत. आणि एवढ्या दिवसांपासून तू एकटी रडतेस, उदास राहतेस. काय कारण आहे प्रिया? एकदा तरी बोलून दाखव. आम्ही त्यांच्याशी बोलू. जर त्यांची चूक असेल तर त्यांना समजावून सांगू. तू फक्त एकदा. कोणतीही गोष्ट नाही. किती वेळा सांगू तुम्हाला? प्रिया तिच्या जागेवरून उभी राहून रडत पण ओरडत म्हणाली. ज्यामुळे तिचे आई बाबा चकित झाले आणि तिला पाहू लागले. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.